योजनेच्या नावाखाली रुग्णांची लूट. जालन्यात खासगी रुग्णालयांवर मनसेचा गंभीर आरोप. नमस्कार, आपण पाहत आहात चंचल वार्ता न्यूज जालना. जालना शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी जालना जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर प्रताप पाटील यांच्याकडे तक्रार देत संबंधित खासगी रुग्णालयांची सखोल चौकशी करून ऑडिट करण्याची मागणी केली आहे. राहुल रत्नपारखे यांनी दिलेल्या निवेदनानुसार काही रुग्णालय शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक रुग्णांना उपचारासाठी भरमसाठ बिलं दिली जात असून योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांबाबत स्पष्ट माहितीही दिली जात नसल्यानं रुग्णांना दुहेरी आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आलाय. आरोग्य सेवा ही व्यवसायाची नव्हे, सेवाभावाची असावी असं सांगत संकट काळात रुग्णांना दिलासा मिळण्याऐवजी आर्थिक गंभीर ताण सहन करावा लागत असेल तर ही बाब गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मनसेच्या वतीनं जिल्हा चिकित्सकांनी तातडीनं पाऊल उचलून जालना शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करावी. कोणत्या योजनांअंतर्गत किती रुग्णांना लाभ दिला गेला, किती शुल्क आकारण्यात आले आणि अतिरिक्त पैसे घेतले गेले का याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे. दरम्यान प्रशासनानं योग्य वेळी कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशाराही राहुल रत्नपारखे यांनी दिलाय. या प्रकरणामुळे जालना शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याची मागणी जोर धरतीये. आता या गंभीर आरोपावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चंचल वार्ता न्यूज जालना, संपादक शिवलाल लोखंडे.